लहानपणी बर्फाच्या कांड्या खाल्ल्यात की नाही? चला आज जरा लहानपणीच्या आठवणी तुम्हाला घेऊन जाते. हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आता ना मस्त निवांत बसलेली आहे. आत्ता यावेळेसच फक्त जे आहे गार्डनमध्ये बसता येतं, नाहीतर एकदाचं का ऊन आलं की मग काही विचारू नका. ऊन डायरेक्टली पण लागतं, पण त्यापेक्षा जास्त तर इतक्या म्हणजे इतकी गरम हवा असते ना चाललेली का इथे बसणं होतच नाही, शक्यच नसतं बाबा. सो म्हटलं चला आता वेळ आहे आपल्याकडे आणि आता आणखी ऊन आलेलं नाही, हवा तेवढी तापलेली नाही. म्हटलं मस्त जरा गार्डनमध्ये बसूयात आणि तसंही इतक्यातनं गार्डनमध्ये माझा टाईम स्पेंड करणं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. कारण उन्हाळ्यात तशी ही गार्डनची कामं म्हणजे पाणी देणं सोडलं तर फार कमी झालेली असतात. खतं वगैरे वगैरे तर उन्हाळ्यात द्यायलाच नाही पाहिजेत, कारण खतं गरम असतात आणि त्यामुळे मग प्लांटला दुखापत होऊ शकते. सो त्यामुळे फक्त जे आहे पाणी द्यायला मी दोन टाईम गार्डनमध्ये येत असते. आणि कोणतंही नवीन DIY जेव्हा मी बनवते ना, तेव्हा असं पुन्हा पुन्हा येऊन त्याला चेक करणं किंवा पाहणं जे आहे माझं चालू असतं. आता कुणी कौतुक करो की न करू, मला माझ्या गोष्टींचं, माझ्या वस्तूंचं किंवा माझ्या या आता टॅलेंट तर नाही म्हणता येईल, आवडीचं जे आहे किंवा माझ्या हॉबीचं म्हणता येईल. म्हणजे खरंच मला फक्त आवड आहे म्हणून बनवते. असं फार टॅलेंट असणं ती वेगळी गोष्ट आहे बघा. जे अगदी आपण बघा काही व्हिडिओ बघतो आपण आर्ट अँड क्राफ्टचं, त्यांचं किती अगदी सर्व असं प्रॉपर असतं आणि खूप व्यवस्थित फिनिशिंग वगैरे वगैरे सर्व असतं. त्याला आपण टॅलेंट म्हणू शकतो. हे माझे फक्त प्रयत्न असतात, पण या प्रयत्नांचंही कौतुक झालं पाहिजे नाही का, कारण यांनाही मेहनत लागते. सो मला तरी हे रॅबिट फार आवडले, त्यामुळे येऊन बसली इथे. म्हटलं मस्त हे रॅबिट बघते आणि इतकं छान वाटतं. यावरनं असा हात फिरवते ना, जणू काही रिअल सशाला गोंजारत आहे की काय असा फील येतोय. खूप मस्त. खरंच आरोहीच्या पप्पांना दाखवलं ना, त्यांचा तर विश्वास बसला नाही की हा दगड आहे म्हणून. पण मस्त झालंय माहिती आहे का, आणि दिसायला पण खूप खूप क्यूट दिसत आहे ते. सो चला आता जसं मी बोलले, डेली रुटीनची कामं झालेली आहेत, पण दररोज मी काही ना काही एक्स्ट्रा काम जे आहे करायचा प्रयत्न करत असते. सो आज ना थोडं सकाळी मी घोळ घालून ठेवलेला आहे, तो निस्तारायचा आहे. आणि आमच्याकडे इतकं जास्त म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे की काय सांगत नाही तुम्हाला. दाखवतेच त्या पाण्यातल्या क्षारामुळे माझ्या टाईल्सची काय अवस्था झाली. सो विचार करते आहे तेही क्लीन करते. दररोज पोछे मारते, पण ते क्षारांचे डाग काही निघत नाही. फायनली म्हटलं चला आज तेही डाग क्लीन करते. आणि आणखी बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्याही मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. सो चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा. मला एक लाईक केल्याने तुमचं काहीही नुकसान होत नाही, पण मी खूप जास्त मोटिवेट होते आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूब आणखी काही लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तुमच्या एका लाईकनं म्हणजे माझी तरी भरपूर हेल्प होते. आणि झालंच आणि इच्छा असेल किंवा मी ॲज अ यूट्यूबर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ हाईपही करत जा. डोंट नो, पण त्याचीही बऱ्यापैकी मदत होते व्हिडिओसाठी. सो चला आता लागते कामाला. सो हाच तो घोड जो मी सकाळी घालून ठेवला आहे. सकाळी पनीरची भाजी केली आणि वाटण वाटता मग बहुतेक झाकण व्यवस्थित लागलं नसेल, हे असं सर्वीकडे झालं आहे. भिंतीवर पण उडालं होतं, फ्रीजवर पण उडालं होतं. घाईघाईत फ्रीज तेवढा क्लीन केला मी, पण आता हे सर्व मला निस्तरायचं आहे. सोबतच हे टाईल्सचे हाल तुम्ही पाहू शकता आणि यावरून तुमच्या लक्षात येईल आमच्याकडच्या पाण्यामध्ये किती जास्त क्षार आहेत. आता टाईल्सची अशी अवस्था आहे तर आमच्या केसांची, स्किनची काय होत असेल. सो हेही आता मला क्लीन करायचं आहे आणि असे चुटकीसरशी हे सर्व डाग मी क्लीन करणार आहे. कशी ते पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आता थोडासा निष्काळजीपणा भोवला असं तुम्ही म्हणू शकता. निष्काळजीपणा म्हणताही येणार नाही, कारण सकाळी तर आपल्याला भरपूर काळजी असते, काय कसं करू, त्याला तुम्ही घाईगडबड मात्र म्हणू शकता. सो सर्व मसाला इथे सांडला होता आणि सकाळी इतका वेळ नव्हता की मी ते सर्व क्लीन करू.
म्हणून जे आहे मी आता हे सर्व क्लीन करायला घेतलेलं आहे. ॲक्च्युली सकाळी उठले तेव्हापासून कधी एकदाचं हे आवरते ना असं मला झालेलं, कारण म्हणजे ते पाहूनच मला कसं तरी होत होतं. पण आता मुलं गेल्यानंतरही मग इतर घर वगैरे जे आहे मी आधी क्लीन केलं. डेली रुटीनची कामं आवरून घेतली आणि होतं कसं, डेली रुटीनच्या कामांमध्ये तुम्ही ही एक्स्ट्राची जी आहे कामं मिसळली की नाही, मग डेली रुटीनच्या कामाला वेळ होतो आणि आपली जी डेलीची कामं मग डिले होत गेली ना, की मग आपल्याला चिडचिड व्हायला लागतं बघा. आणि कुठे आपण टाईमपास करतो आहे हो का, कुठे काय, म्हणजे असं ते डोक्यात भिनभिनायला लागतं. म्हणून मी डेली रुटीनची कामं ना एकदाची आवरून बाजूला होते. त्यानंतर छान जेवण किंवा थोडाफार टाईमपास करते, माझ्या व्हिडिओची कामं करते आणि नंतर जी आहे मग ही एक्स्ट्राची कामं करायला घेत असते. आणि त्यामुळे खरंच म्हणजे ना, जी चिडचिड व्हायची ना ती होत नाही. कारण रुटीनची महत्त्वाची कामं आपली एकदाची झाली, की मग आपण या कामांना कितीही वेळ देऊ शकतो, कितीही हळूहळू आपल्या इच्छेनुसार पाहिजे तेव्हा ही कामं करू शकतो. किंवा या कामामुळे मग वेळही झाला तर आपली जी कामं महत्त्वाची असतात ती झालेली असतात. त्यामुळे मग आपल्याला तसा लोड येत नाही. सो सर्वात आधी मी बॉटल क्लीन केल्यात, सर्व गॅसचा ओटा वगैरे क्लीन केला. फ्लोअरला जिथे क्षारांचे डाग लागलेले होते ते व्यवस्थित तिथे ना हार्पिक लावून ठेवलं. आता हार्पिक लावल्या लगेच मी क्लीन करायला जात नसते. 3-4 मिनटं ते तसंच मला ठेवायचं होतं. त्यानंतर म्हणून मस्त हात स्वच्छ केले, कोरडं केलेत आणि त्यानंतर आता ह्या वड्या बघा मी बनवलेल्या आहेत 2 किलोच्या जवळपास. आता साठवणीचे पदार्थ केव्हाही मी साठवते ना, तर ते अशा प्रकारे साठवते बघा. आता साठवणीचे पदार्थ आपण वर्षभरासाठी म्हणजे बनवत असतो. आता ह्या 2 किलो वड्या मला वर्षभर आरामात पुरणार आहेत. सो ते वर्षभरात आपण कितीतरी हा डबा क्लीन करायला घेणार आहोत, हो की नाही? सो अशा वेळेस काय होतं, प्रत्येक वेळेस त्या वड्या एखाद्या पातेल्यात, एखाद्या प्लेटमध्ये काढायच्या, त्यानंतर डब्बा घासायचा, त्यानंतर त्यामध्ये पुन्हा स्टोअर करायच्या, असा जो आहे तामझाम जो आहे होत असतो किंवा आपली कामं वाढत असतात. अशा वेळेस मी काय करते, एक छान मोठी अशी कॅरी बॅग घेते जी फूड फ्रेंडली असेल. त्यामध्ये जे आपले साठवणीचे पदार्थ असतात ते साठवते. त्यामुळे काय होतं, सर्वात पहिला फायदा म्हणजे साठवणीच्या पदार्थामध्ये मीठ असतं बघा, त्यामुळे आपले स्टीलचे डबे खराब होतात, तेही होत नाही. आणि दुसरा फायदा म्हणजे क्लीन करताना ती कॅरी बॅग बाहेर काढायची, डब्बा क्लीन करायचा, पुन्हा त्या डब्यामध्ये ते वाळवणीचे पदार्थ टाकायचे. इतकं सोपी काम होऊन जातं. बरं चला, ते काम झालं माझं. क्लीन करायच्या आधी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, इथे किती सर्व क्षाराचे जे आहे डाग होते. असे क्षाराचे डाग किंवा सिलेंडरच्या खालचं जे जंगलेलं वगैरे असतं, सो ते सर्व ना अशा प्रकारे हार्पिकचा यूज करून आपण इझिली जे आहे क्लीन करू शकतो. म्हणजे हार्पिकच नाही, कोणतंही टॉयलेट क्लीनर जे आहे तुम्ही यूज करून घेऊ शकता. आता अशा प्रकारचे डाग घालवण्यासाठी, फ्लोअर क्लीन करण्यासाठी भरपूर क्लीनर जे आहेत बाजारात अवेलेबल आहे. भरपूर यूट्यूबवर तुमच्यासोबत जे आहे त्याचे ॲड करतानाही तुम्हाला दिसत असेल. तुम्ही तेही घेऊ शकता. पण तुम्हाला पैसे घालवायचं नसेल तर मग हा एक सोप्यात सोपी उपाय जो आहे मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. अगदी चुटकीसरशी काहीही मेहनत न करता बघा 1 मिनिटाच्या आत माझा हा फ्लोअर मस्त असा क्लीन झाला आहे. सो तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता. 0 पैशामध्ये मस्त जे आहे, 0 पैशामध्ये म्हणजे घरात जे अवेलेबल असतं त्याने सुद्धा आपण आपलं घर मस्त क्लीन ठेवू शकतो. माहीत आहे का, आता ना मस्त निवांत बसलेलो होतो. आरोहीच्या पप्पांची मस्त झोप झाली, आरोहीची छान झोप झाली. फक्त पिहू आणि मी तेवढी जागी होते. आमचं चाललेलं, त्याचं खेळणं चाललेलं आणि मी माझ्या फ्रेंड्ससोबत बोलत होते आणि माझी कामंही चाललेली होती. सो आता बरी अशी निवांत जाऊन बसली. सो आरोही उठली, तिचे पप्पा उठलेत आणि मग आरोही बोलली, मम्मा मला ना पेप्सी प्यायची आहे. पेप्सी म्हणजे ती कोल्ड्रिंक नाही, जी येते ना, काय कसं सांगू, ती नसते का पॅकेट पेप्सी, ती प्यायची. सो मी तिला बोलली, काय गारू, कसलं ते पाणी असते त्यांचं, कसले फ्लेवर मिक्स करतात, कसली साखर मिक्स करतात, आपल्याला काही माहीत नसतं, काही नाही. त्यापेक्षा तू एखादी आईस्क्रीम वगैरे घेऊन ये किंवा फॅमिली पॅक घेऊन ये, आपण सर्वच जण खाऊ. पण तिचं म्हणणं नाही, मला ती पेप्सीच हवी आहे आणि ती 5च रुपयाला येते, तरी तुम्ही मला घेऊन देत नाही वगैरे वगैरे. जे आहे तिचं म्हणजे गरहानं चाललेलं. त्यात आरोहीचे पप्पा काय बोलतात माहिती आहे का, स्नेहा आपल्या काळात कसं मस्त ती आईस कँडी यायची, दारावरच यायची, अगदी 8 आण्याला मिळायची बघा, 1 रुपया 8 आण्याला मिळायची. मग आपण ती खायचो, एन्जॉय करायचो. आपण म्हणजे ते त्यांच्या घरी, मी माझ्या घरी. पण आपल्या लहानपणी होतं असं, किती मजा यायची ना. दारावर घंटी वाजली की धावतच जायचं. अगदी पैसे नसले तर ते पेपरची रद्दीसुद्धा घ्यायची बघा किंवा भंगार वगैरे घ्यायचे आणि त्या बदल्यात
ती आईस कँडी द्यायचे. आणि आत्ता विचार केला की असं वाटते छी किती अनहायजेनिक त्या सर्व गोष्टी. म्हणजे त्याच हाताने तो ते भंगार टाकायचा आणि त्याच हाताने ती आईस कँडी आपल्याला द्यायची. म्हणजे आत्ता विचार केला ना अगदी कसंच होतं की बापरे आपण आधी तसंही काही खाल्लेलं आहे. पण चला तेव्हा म्हणजे मॅच्युरिटीनुसार ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला कळत जातात. पण आज आता आरोही काय बोलली की हां तुम्ही लहानपणी खूप काही खाल्लं आणि आम्हाला खाऊ देत नाही, हे घाण असतं, ते असं असतं, ते तसं असतं, आम्हाला इतकं सर्व जे आहे रेस्ट्रिक्शन आहे, तुम्ही मस्त लहानपणी मजा केली, असं जे आहे आरोहीचं बोलणं चाललेलं. म्हटलं चल तुलाही आज ना आईस कँडी बनवून खाऊ घालते. सो तिचा तर काही म्हणजे विश्वास बसला नाही, पण मी प्रयत्न करणार आहे. अगदी तशीच बनेल का नाही माहीत नाही. तेव्हा आईस कँडीमध्ये फ्लेवर भरपूर असायचे, ऑरेंज, मँगो आणि काय तुम्ही खाल्ले असतील तर तुम्हाला नक्कीच आता आठवल्या असतील त्या गोष्टी. सो चला माझ्याकडे फक्त मँगो फ्लेवर आहे, म्हणजे मँगो फ्लेवरचा क्रश आहे, त्यापासून आईस कँडी बनवायचा जो आहे प्रयत्न करते. आता लहानपणीच्या इतक्या आठवणी निघाल्यात आज. सो लहानपणीची ही जी रेसिपी आहे ती म्हणजे आता असं झालं आहे कधी ट्राय करते आणि कधी नाही. खूप इझी असणार आहे. ही एवढीच मोठी मँगो क्रशची बॉटल बघून म्हणजे खरं तर मला टेन्शन आलेलं की मी असं करणार काय आहे. पण चला घरात गोष्टी असल्या की वेगवेगळे म्हणजे रेसिपीज आपल्याला सुचत असतात. सो इथे बघा मी अर्धी वाटी फक्त मँगो क्रश घेतलं आहे. आता इथे अर्धी वाटी साखर जरी दिसत असेल तुम्हाला तरी त्यातली फक्त 2-2.5 चम्मच जी आहे साखर मी यामध्ये घातली. 1.5 ग्लास पाणी घातलं आणि हे सर्व अगदी मस्त असं मिक्स करून घेतलं. आता याची मी बनवणार आहे आईस कँडी. म्हणजे आपण त्याला कांडी म्हणायचो बघा, लहानपणी आपल्या दारावर विकायला यायच्या. अगदी सेम तशीच जी आहे मी कांडी बनवते आहे. म्हणजे कांडी म्हटलं की जरा जास्त रिलेट होईल नाही का. म्हणजे आमच्याकडे तरी कांडी म्हणायचे. तुमच्याकडे काय म्हणायचे ते तुम्ही जेव्हा तयार होईल ना बनवून तेव्हा मला कमेंट करून सांगा, म्हणजे बघितल्यानंतर. सो इथे बघा साखर विरघळल्यानंतर लगेच मी जे कुल्फीचे मोड आहेत यामध्ये हे सर्व भरून ठेवते आहे. आणि हे मोल्ड घेऊन म्हणजे पैसे वसूल एखादी गोष्ट असते ना तसं काहीसं मला फील होतं आहे. खरंच कितीतरीदा याचा उपयोग झाला आणि उन्हाळाभर आता कितीतरीदा होणारसुद्धा आहे. खरंच म्हणजे 7 ते 8 वेळा कमीत कमी आमच्या कुल्फी बनवून झालेल्या आहेत. 2-3दा शेअर केल्यात तुमच्यासोबत, पण नेहमी तेच काय शेअर करायचं म्हणून त्यानंतर मी म्हणजे बऱ्याचदा केल्याही नाहीत. चला आता मोल्ड इथे भरून झालेत. आता हे डीप फ्रीजरला जे आहे ठेवते मी. आणि आजकालच्या फ्रीजची ना ही गोष्ट मला फार आवडते. म्हणजे गरज नसेल ना तर फ्रीजरसुद्धा आपण ॲज अ फ्रीज म्हणून उपयोग घेऊ शकतो त्याचा. मी तरी भरपूर करून घेत असते, कारण माझं जे फ्रीजर आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातही एक फूड बास्केट दिलेली आहे त्यांनी, मस्त मोठी आहे. त्यामुळे जितके काही फ्रूट्स येतात आमच्याकडे ते सर्व मी त्यामध्ये जे आहे साठवत असते. आता फक्त काही म्हणजे कुल्फी, आईस्क्रीम, आईसची गरज असली तेव्हाच जे आहे मी फ्रीज जे आहे फ्रीजरमध्ये कन्वर्ट करते. नाहीतर संपूर्ण फ्रीज मी ॲज अ फ्रीज म्हणूनच उपयोगात आणत असते. आणि आत्ता पुन्हा टेम्परेचर मी -22वर सेट केलं आहे आणि आता 2 ते 3 तासात माझी आईस कँडी बनवून तयार होईल. आणि आता ना म्हणजे दिवसातून 10 मिनटं मी स्वतःसाठी काढते. म्हणजे त्यावेळेस मी काहीच करत नाही. इव्हन मी मोबाईल स्क्रोलसुद्धा करत नाही. पण हां, म्हणजे बसल्या-बसल्या मला काहीतरी खायला प्यायला यावेळेत लागत असतं. म्हणून इथे जे आहे मी मस्त सब्जा खरं तर पिणार होती. पण म्हटलं चला मँगो क्रश आहे समोर, तर सब्जाला आणखी जरा टेस्टी बनवूयात. कारण फक्त नॉर्मल सब्जा जो आहे ना, तो टेस्टलेस असतो, प्यावंसा नाही वाटत. पण त्यात थोडं मँगो क्रश घातलं आणि काय कमाल झाली काय सांगू. इतकं टेस्टी लागतं. साखर वगैरेची काहीही गरज नाही. आणि म्हणजे जशी मी बोलली, जेव्हा मी अशी मस्त एकांतात माझा मी टाईम एन्जॉय करत असते, तेव्हा खायला प्यायला लागतं. खूप छान वाटतं मला माझा हा वेळ. जास्त नाही तरी 10-15 मिनटं अशी एकांतात बसले ना, मला असं आतून हील झाल्यासारखं वाटतं. म्हणजे हा माझा मी टाईम आहे. प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. प्रत्येकाला स्वतःच्या मी टाईममध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडत असतील. पण मला काहीच करायला आवडत नाही. हे 10 मिनटं मी फक्त स्वतःशी बोलते आणि हां, काही खाते पिते सुद्धा. आय कांट बिलीव्ह अगदी परफेक्ट तशीच बनली. फक्त शेप जो आहे वेगळा, पण याही शेपच्या मिळायच्या बहुतेक. नाहीतर त्या अशा येतात ना, कोणता शेप असतो हा असा यू शेप असायचा बघा.
ही फक्त ही अशी बनली. टेस्ट पाहते. आता 6 वाजून गेलेत बघा. आरू आता खेळायला गेलेली आहे, नाहीतर तिचे एक्सप्रेशन तुम्हाला दाखवले असते, पण माझ्याच्याने खरं तर कंट्रोल होत नव्हतं. खूप जास्त टेस्टी बनलेली आहे, खूप जास्त. सो आता आरोही आल्यानंतर ती म्हणजे कधी मूळ असतो तिचा शूट करू देते किंवा कधी करूही देत नाही. तिने शूट करू दिले तर तिचे एक्सप्रेशन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पण खरंच खूप छान बनली. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण त्या आईस कँडी खायचो त्या थोड्या कडक कडक असायच्या, पण ही कँडी इतकी स्मूथ बनली की काय सांगू तुम्हाला. बघा मी तुम्हाला काढून दाखवते, म्हणजे अगदी कुल्फीसारखी बनली ही. इतकी मस्त सॉफ्ट आणि तो मँगोचा फ्लेवर, स्वीटनेस सर्व अगदी परफेक्ट बनलंय. खरं जेव्हा तो मँगो क्रश मी घेऊन आले ना, मला प्रश्न पडला होता आता एवढ्या सर्व मँगो क्रशचं मी करणार तरी काय. म्हणजे मला असं माहिती होतं की फक्त मी मँगो आईस्क्रीम करेल किंवा मँगो कुल्फी करेल किंवा मग मँगो केक करेल तेव्हाच तो उपयोगात येईल. आणि पिहू असे फ्रुटी फ्लेवर जो आहे तो खात नाही, त्यामुळे मी बनवेल का नाही. पण आरोहीचा हट्ट होता म्हणून फक्त ते मी घेऊन आले होते. पण ही मँगो फ्लेवरची आईस कँडी काय बनली राव, म्हणजे काय सांगू तुम्हाला. खूप टेस्टी खूप टेस्टी बनली. आता ही आज बनली ना, आता बघाल तुम्ही आमच्याकडे कितीतरी डाळ ही तुम्हाला बनलेली दिसेल. कारण माझ्या आरूला अशा चटपटीत गोष्टी, चटपटीत काय म्हणतात त्याला, हां अशा गोष्टी खूप जास्त आवडतात. सो तिला जाऊ द्या, मला फार आवडली. चला आता माझी ही कँडी मी फस्त करते आणि तुम्हाला थोड्या आता खरं तर मुलं वगैरे मस्त खेळायला गेलेली, आरोहीचे पप्पा फिरायला गेलेत. मी नुकतीच जे आहे इव्हनिंग वॉकवरनं परत आले. आता खरं तर वेळ होता माझ्याकडे, निवांत बसू शकले असते, पण अशी चूळ असते ना मला की 10 मिनटं जरी मला मिळाले की त्याचा मी कसा उपयोग करू आणि कसा नाही. सो आरोहीच्या पप्पांचं कबड मस्त क्लीन केलं, त्यानंतर स्वयंपाक केला आणि माझी ना कैरीची जी लुंजी आहे ती संपली होती आणि आत्ता असं होतं की ती पाहिजेच मला जेवणात, म्हणून ती बनवायला घेतली आणि मस्त अशी किचन क्लीन केली. आणि बघा इकडे बनत आहे आणि मला इतकी घाई किचन क्लीन करायची, म्हणजे चटका लागेल, काही लागेल, काहीही घेणं देणं नाही. तुमचंही माझ्यासारखं आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो माझ्यासारखा मूर्खपणा करू नका. चला बाय.